नमस्कार मित्रांनो, मी ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरळकर बोलतोय. मित्र हो, पिपरटोला ते चिष्टोला आणि चिष्टोला ते झालिया महामार्गावर मोठमोठे गड्डे पडलेले आहे. ह्या गड्ड्यामध्ये कित्येक दिवस ह्या गड्ड्याच्या मार्गातून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे तेच विद्यार्थी ह्याच गड्ड्यातून दर दिवस प्रवास करतात. आणि जर एखादा अपघात झाला, एखादा ॲक्सिडेंट झाला तर याच्या कोण भरपाई करणार आहेत सांगावं. किमान आमदारांनी उघडावं डोळं आणि बघावं नीट. जिल्हा परिषद मेंबरांनी सुद्धा डोळे उघडून बघावं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणतात, मी लाख करोडची बात करत नाही. रस्ते महामार्ग, समृद्धी महामार्ग बनवलो आणि हे बनवलं आणि ते बनवलं, मोठमोठे घोषणा करतात. पण मला सांगायचे आहे की त्या समृद्धी महामार्गावर ना जाते कोण? एखादा शेतकरी जातो का? सामान्य नागरिक जातो का? तर नाही. सामान्य नागरिक हा ग्रामीण भागातल्या रस्त्यावरून जातो आणि हे ग्रामीण भागाचे रस्ते रखडलेले पडलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही बनवत नाही आहे. आणि ह्या रस्त्या बनवत नाही त्याच्या कारण अपघात झाला तर कोण देणार आहे भरपाई? नुकसान भरपाई कोण देणार आहे? तुम्ही सांगा आम्हाला.